नमस्कार. टी प्लस सरळ सेवा विथ रुक्मिणी या चॅनलमध्ये मी स्वतः रुक्मिणी तुमचं स्वागत करते. बघा, आपली मानसशास्त्रासोबतच सामाजिक शास्त्राची देखील सिरीज चालू आहे आणि ही सिरीज तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे. ही फक्त तुम्ही ऐकली तेवढं थोडंसं 1-2 वेळा तुम्ही लेक्चर केलं तर तुमच्या लक्षात राहू शकतं. सामाजिक शास्त्राच्या सिरीजमध्ये आपला इयत्ता 6वीचा इतिहास चालू आहे आणि काल मी एक लेक्चर घेतलं होतं ज्याच्यामध्ये फक्त प्रश्न टाकले होते, परंतु त्याचा आपण एक थोडक्यात सारांश बघणार आहोत आणि आपण पुढचा 6वीचा इतिहास घेणार आहोत. बघा, याच्यामध्ये सुरुवातीला 6वीच्या इतिहासामध्ये हडप्पा संस्कृती आहे, जिला सिंधू संस्कृती देखील म्हटलं जातं. याचा शोध हा 1920 ते 21च्या कालखंडादरम्यान जी लाहोर मुलतान रेल्वेचं खोदकाम चालू होतं उत्खनन करताना, तिथं त्यावेळी ते सापडले आणि ते रावी नदीच्या किनारी सापडले. याचा शोध राखालदास बॅनर्जी असतील, जॉन मार्शल असतील, दयाराम साहनी असतील आणि माधव स्वरूप वत्स यांनी याचा शोध लावला. तर बघा, त्याच्यानंतर आहे या हडप्पा संस्कृतीतील ज्या मुद्रा आहेत, या मुद्रा या प्रामुख्याने कशापासून कोणत्या दगडापासून, तर स्टेटाईट या दगडापासून बनलेल्या आहेत आणि त्या चौरस आकाराच्या आहेत, हे देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बघा, त्याच्यानंतर येते वैदिक संस्कृती. वैदिक संस्कृतीमध्ये बघा, सुरुवातीला भारताच्या वायव्येकडून खैबर खिंडीतून जे लोक आपल्या भारतामध्ये आले त्यांना काय म्हणून ओळखलं जातं, तर त्यांना आर्य म्हणून ओळखलं जातं. पुढे आहे वेदांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. वेदावरती एक तरी प्रश्न टीईटीला येतोच. तर बघा, वेद 4 प्रकारचे आहेत. या 4 प्रकारच्या वेदांना संहिता किंवा श्रुती असं देखील म्हटलं जातं. 4 वेद आहेत. या 4 वेदामध्ये ज्यावेळी आम्ही परीक्षा दिली होती त्यावेळी अथर्ववेदावर प्रश्न होता. पहिला वेद आहे ऋग्वेद, दुसरा वेद आहे सामवेद, तिसरा आहे यजुर्वेद आणि चौथा आहे अथर्ववेद. तर बघा, ऋग्वेदामध्ये ज्या स्तुती रचलेल्या असतात किंवा ज्या ऋचा असतात, त्या ऋचा ज्या देवांची स्तुती करण्यासाठी रचलेल्या असतात त्याला ऋग्वेद असं म्हटलं जातं. म्हणजे देवांची स्तुती करण्यासाठी रचलेल्या सूक्तांचा संग्रह म्हणजे ऋचा. याचे लेखन हे 10 मंडलामध्ये केले जातात आणि यामध्ये 1028 सूक्ते आहेत. एवढंच ऋग्वेदामध्ये लक्षात ठेवा. यजुर्वेद आहे. यजुर्वेद संहितेमध्ये काय केलं आहे, तर यज्ञामध्ये लक्षात ठेवा, यज्ञामध्ये मंत्र जे म्हटले जातात त्या मंत्रांविषयी आपल्याला माहिती असते आणि ऋग्वेदातील 663 ऋचांचा समावेश यामध्ये यजुर्वेदामध्ये केलेला आहे. पुढचा आहे सामवेद. सामवेद म्हणजे काय, तर गीताचं वाचन केलं जातं. म्हणजे यज्ञवेदीच्या वेळी मंत्रपठण करताना ते कोणत्या तालात म्हणावेत, कोणत्या सुरात म्हणावेत, याचं जे ज्ञान आहे ते आपल्याला सामवेदामध्ये मिळते. तर बघा, सामवेद आणि संगीत याचा खूप जवळचा संबंध आहे. तर याच्यामध्ये 1875 ऋचा आहे, त्यातील 75 ऋचा या ऋग्वेदातून घेण्यात आलेला आहे. पुढचा आहे वेद अथर्ववेद. अथर्ववेदामध्ये बघा, अथर्व ऋषींचं नाव याला देण्यात आलं. त्याच्यानंतर दैनंदिन जीवनातील आपल्या संकट दूर करण्यासाठी म्हणजे किंवा आजारी पडल्यानंतर कोणती औषधं वापरली जावीत, यावर उपाय कोणत्या आजारावर कोणता उपाय करावा, तर ह्याचं ज्ञान हे अथर्ववेदामध्ये दिलेलं आहे आणि यामध्ये 6000 मंत्रांचा समावेश आहे. पुढे आहे बघा, ब्राह्मण ग्रंथ म्हणजे काय, तर बघा, ब्राह्मण ग्रंथ हे प्रत्येक वेदाचा ब्राह्मण ग्रंथ हा वेगवेगळा असतो. तर ब्राह्मण ग्रंथ म्हणजे काय, यज्ञविधी करत असताना वेदांचा वापर कोणत्या प्रकारे करावा याचा अभ्यास जो आहे तो आपल्याला ब्राह्मण ग्रंथामध्ये आढळतो आणि प्रत्येक वेदाचा ब्राह्मण ग्रंथ वेगवेगळा असतो. आता आरण्यके काय आहे, तर आरण्यामध्ये जाऊन एकाग्र चित्तेनं एखादं गीत रचणं किंवा त्याचा अभ्यास करणं, यज्ञविधी पार पाडत असताना कोणत्या चुका करू नये याचं नॉलेज किंवा याचं ज्ञान प्राप्त करणं, हे आहे आरण्यकेमध्ये. त्या पुढं आहे उपनिषद. उप म्हणजे काय, तर उप म्हणजे जवळ. त्याच्यानंतर निश म्हणजे बसणे, गुरूंच्या जवळ बसून परमार्थ विद्येचे मिळवलेले ज्ञान म्हणजे उपनिषदे होय. बघा, उपनिषदे म्हणजे काय, थोडक्यात गुरुच्या जवळ बसून मिळवलेलं ज्ञान म्हणजे उपनिषद. वैदिक साहित्यामध्ये उपनिषदे सर्वात शेवटी येतात म्हणून त्यांना वेदांत असेही म्हटले जाते. बघा, तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की उपनिषदांचं दुसरं नाव काय, तर त्याला वेदांत. जे सर्वात शेवटी अंती येतात ते वेदांत. वेदांत या शब्दाचा अर्थ होतो. तर बघा, वेदांत म्हणजे सर्वात शेवटी येतात म्हणून उपनिषदांना वेदांत असे म्हटले जातात. प्रमुख उपनिषदे ही 108 उपनिषदे असून श्रीमद भगवद्गीता हे
सुद्धा एक उपनिषदच आहे. म्हणजे जे आपण भगवद्गीता वाचतो ते 108 उपनिषदांपैकी एक उपनिषद आहे. पुढे आहे बघा, तुम्हाला मी महत्वाचं सांगते याच्यातील. आदर्श आयुष्य आदर्श आयुष्य जगण्याच्या 4 अवस्था महत्वाच्या मानल्या जातात. याच्यावर देखील प्रश्न विचारला जातो. पहिली आहे ब्रह्मचर्य आश्रम, दुसरी आहे गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रम ही तिसरी आहे आणि संन्यास आश्रम ही चौथी आहे. बघा, ब्रह्मचर्य आश्रम म्हणजे काय, तर गुरुजवळ राहूनच विद्या प्राप्त करणं म्हणजे ब्रह्मचर्य आश्रम आहे. दुसरी आहे गृहस्थ आश्रम. गृहस्थ आश्रम म्हणजे काय, पुरुषांनी कुटुंब आणि समाज यासाठी आवश्यक ती कर्तव्य पार पाडणं किंवा पत्नीसोबत राहण्याचा पूर्ण प्रयत्न करणं, याच्यामध्ये आहे गृहस्थ आश्रम, जे 2 नंबरचा आहे. इथं नंबर देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पहिली आहे ब्रह्मचर्य आश्रम, दुसरी आहे गृहस्थ आश्रम, तिसरी आहे वानप्रस्थ आश्रम. घरादारापासून मिळणाऱ्या सर्व कौटुंबिक मोहाचा वगैरे त्याग करून निर्मनुष्य, जिथं कोणताही मनुष्य नाही अशा ठिकाणी जाऊन साधना करणं म्हणजे वानप्रस्थ आश्रम आहे. आणि सगळ्यात शेवटी येतो तो संन्यास आश्रम आहे. जीवनाच्या शेवटच्या टप्प्यात मनुष्याने सर्व नात्यांचा त्याग करून मनुष्य जन्माचा देखील अर्थ समजावून घेण्यासाठी स्थलांतर करीत जीवन जगणे म्हणजे संन्यास आश्रम होय. तर हे देखील तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बघा, सृष्टीचक्र आणि त्याच्या गतीने फिरणारे जीवनचक्र याला वेदकाळात ऋत असे म्हणत. काय म्हणत? ऋत. म्हणजे सृष्टीचक्र कसं चालतंय आणि त्याच्या गतीनं फिरणारे जे जीवनचक्र आहे मनुष्याचं, त्याला वेदांच्या काळामध्ये वेद ज्यावेळी लिहिले गेले त्यावेळी त्याला ऋत असं म्हटलं जायचं. आता वेद काळामध्ये शासन व्यवस्था कशी होती, तर बघा, ग्रामवस्तीच्या समूहाला विष असं म्हटलं जातं. इथं प्रश्न येतो, ग्रामवस्तीच्या समूहाला विष असं म्हटलं जातं आणि जो विष आहे त्याच्या प्रमुखाला विषपती असं नाव दिलं आहे. त्याच्यानंतर बघा, अनेक विष मिळून जन तयार होतात आणि याचा जो प्रमुख असतो त्याला नृप किंवा राजा असे म्हटले जाते. कर वसुली करण्यासाठी नेमलेला अधिकारी म्हणजे भागदूत. आता बघा, याच्या पुढचा जो टप्पा आहे तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेऊया आणि हे लेक्चर करत जा, तुम्हाला TET साठी खूप उपयुक्त आहेत. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.